बच्चू कडू यांच्या महाट्रॅक्टर रॅलीचा शुभारंभ बेलोरापासून झाला असून तो 28 ऑक्टोबरला नागपूर येथील हैदराबाद हायवेवरती पोहोचला। तेथे हैदराबाद हायवे जाम करण्यात आला तेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू आणि त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेकरिता बोलाविण्यात आले, परंतु चर्चेकरिता बच्चू कडू यांनी साफ नकार दिला। आपण जनतेत या आणि आपण कर्जमाफीची घोषणा करा असे स्पष्ट मत बच्चू कडू यांनी मांडले, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते अमान्य केले। त्यामुळे बच्चू कडू यांनी समोरील दिशा म्हणून रेल्वे आणि विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। आज या ठिकाणी बच्चूभाऊ कडू आणि विविध शेतकरी संघटना ज्यामध्ये किसान सभा या सर्वांच्या वतीनं नागपूरपर्यंत जी ट्रॅक्टर रॅली आपण या ठिकाणी काढत आहोत, याच्या मुख्य मागण्या अशा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेती संदर्भातली व्यवस्था प्रशासनानं बदलवली पाहिजे। त्याचं कारण असं आहे की यावर्षी समजा कर्जमाफी दिली, कर्जमाफी तर आम्ही घेऊन राहणारच आहोत, पण कर्जमाफी ही एक तात्पुरती मलमपट्टी आहे। व्यवस्था जर अशीच राहिली तर पुन्हा 4 वर्षांनी शेतकरी कर्जात गेल्याशिवाय राहणार नाही। आमच्या शेतमालाला हमीदर मिळाले पाहिजे, शेतमालाला बाजारपेठेमध्ये ते हमीदर मिळतील अशी व्यवस्था सरकारने केली पाहिजे। रासायनिक खताचे दर प्रचंड प्रमाणात वाढले, बियाण्यांचे दर प्रचंड, लागत खर्च आमचा प्रचंड प्रमाणात वाढला आणि 1 लाख रुपये जर 2 एकराच्या शेतीत गुंतवले शेतकऱ्यांनी तर पीक विकून 80,000 रुपये त्याच्या घरी येतात। त्यामुळे तो बँकेचा कर्जही फेडू शकत नाही, हमीदरही आज बाजारपेठेमध्ये मिळत नाही। आमच्या डोक्यावर जे कर्ज साचलेलं आहे हे सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे आणि म्हणून ही कर्जमाफी केली पाहिजे आणि बाजारपेठेमध्ये हमीदर जे केंद्र सरकारने जाहीर केलेले आहेत ते मिळाले पाहिजे, अशा प्रकारची मागणी घेऊन हा जत्था या ठिकाणी जाणार आहे। यावर्षी निसर्गाने साथ दिली नाही, आज सोयाबीन संपूर्णपणे दिलेला आहे, इतर कपाशीचं पीकही मार खात आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी पीक नापिकीचं वर्ष यावर्षी आणि मदत सरकारने जी केली ती कोरडवाहू शेतकऱ्यांना 8,500 रुपये प्रति हेक्टर आणि ओलिताच्या शेतकऱ्यांना 18,500 रुपये। आज आमच्या राज्याचा मुख्यमंत्री एका महिन्याचं वेतन 4.5 लाख रुपये घेतो आणि अशा प्रकारे मग त्याने 8,500 रुपये महिन्याचं वेतन घ्यावं आणि शेतकऱ्यांना मात्र अत्यंत तुटपुंजी ही अशा प्रकारची शेतकऱ्यांची टिंगल करणारी मदत सरकारनं जाहीर केलेली आहे। ती प्रति हेक्टरी 50,000 रुपये केली पाहिजे अशी या बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। हक्कासाठी न न्यायासाठी आणि लढण्यासाठी चला रे, हक्कासाठी न न्यायासाठी आणि लढण्यासाठी चला रे, घरात बसून भागणार आता रस्त्यावरती चला रे, घरात बसून भागणार आता रस्त्यावरती चला रे, घरात बसून भागणार आता रस्त्यावरती चला रे। आणि बच्चूभाऊ कडू यांच्या समर्थनामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आज महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे सर्वांना माहिती आहे। आज शेतकऱ्याचं जे काही शेतीचं जे काही पीक होतं हे पूर्ण पाण्याने वाहून गेलेलं आहे, आज ओला दुष्काळ पडलेला आहे, पण तो जाहीर करायला सरकार कुठे थोडी मागे पुढे पाहत आहे। सरकारला त्यांच्या आमदारांना विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहे, परंतु शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही। आज आम्ही या ठिकाणी सर्व महिला सुद्धा आज रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि त्यांच्यासोबत त्याच्यासाठी आहोत, कारण या देशातला जर शेतकरी जर या सुखी राहिला नाही तर ह्या देशाचं काय होईल हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून आम्ही सर्व महिला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, बच्चूभाऊ सोबत आहोत आणि जर प्रशासनाने ऐकलं नाही किंवा देवेंद्र फडणवीसने यावर निर्णय घेतला नाही तर याच्याही पेक्षा आज जे आंदोलन आहे याही पेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा या महिला सुद्धा या ठिकाणी देत आहेत। जय जवान, बच्चू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अजित भाऊ नवले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अशी कशी देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। महिला एकता जिंदाबाद, 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 किसान मजदूर कामगार एकता जिंदाबाद, 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 किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। अभी तो ये न्याय है, आगे
अभी तो ये लढाई है, आगे तो और लढाई है. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. त्यामुळे सरकारने त्या परिसरात जॅमर लावून फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. त्या भागामध्ये कव्हरेज, खाण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी याची गैरसोय होत आहे. तरी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. जर मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे मार्ग बंद केले तर याचा दुष्परिणाम सरकारला भोगावा लागेल असे सरकारचे कृत्य यातून दिसते आहे. आंदोलनकारी शेतकरी नागपूरकडे जात असताना भाजपाचे देवडी पुलगावचे आमदार राजेश बकाने यांनी भेट घेतली व पुढील अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा प्रश्न मी स्वतः मांडणार असे आंदोलनकारी शेतकऱ्याला आश्वासन दिले. ते आमदार इथं थांबल्यानं काही आपलं आंदोलन तर यशस्वी होणार नाही. अरे त्यांच्या मुलीची तब्येत बेकार आहे. त्यावेळी उपस्थित शेतकरी योद्धा अमोल ठाकरे, शेतकरी नेते दिनेश अमझरे, सामाजिक कार्यकर्ते आशिष जाचक, अतुल शेंद्रे आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते तेथे ठाण मांडून बसले आहे. 28 तारीख आज सकाळचे 10 वाजले आहे, 10 साडेदहा वाजलेले आहे. पण कालपासून सातत्यानं हा जनतेचा जो सैलाब आहे तो पूर्ण उमटत आहे. कालचं चित्र तुम्ही पाहिलेलंच आहे. अशा अवस्थेत चर्चेचे दारं बंद करून इथली आत्ताची परिस्थिती, ह्या घडीची परिस्थिती अशी आहे की इथे नळ कनेक्शन, पाण्याचं कनेक्शन बंद झालेलं आहे, वीज पुरवठा बंद झालेला आहे आणि नाश्त्याच्या गाड्या म्हणा किंवा जे काही आंदोलकांना लागत होतं अशी सामुग्री पूर्णतः बंद केलेली आहे. चर्चेचे दार बंद झाले. यामुळं आता कसं आहे, सोशल मीडियावरही दबाव आलेला आहे आणि काही जॅमर लावून, मोबाईल जॅमर लावून इथले फुटेजही नष्ट करण्याचा एक भयाळ हल्ल्यासारखा एक प्रयत्न होत आहे मित्र हो. या गोष्टीला सोशल मीडियावर जाम करण्याचा हा प्रयत्न म्हणा किंवा हे सर्व बंद करणं, हॉटेलं बंद करणं, पेट्रोल न मिळणं किंवा ह्या सर्व ज्या गोष्टी होऊन राहिल्या, हा नियोजनबद्ध कार्यक्रम लागलेला आहे. या गोष्टीला लवकरात लवकर तोडगा नाही काढल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.